इयरिंग बेस बनवताना आपण 20 गेजची तार वापरायची आहे. ही आजची टिप म्हणून लक्षात ठेवा. 18 गेजची तार थोडीशी जाड असते, त्यामुळे बरेच जण शेअर करतात की 18 गेजची तार वापरायची, तर ते चूक आहे. बरोबर तुम्ही 20 गेजची तार वापरली पाहिजे. ती 18 गेजच्या कंपॅरिझनमध्ये ती थोडीशी हलकी असते 20 गेजची, म्हणून वापरायची. 18 गेजची तार जाड असते, कानाच्या होलमधून जाताना तिचा थोडासा जाड असल्याकारणाने थोडासा त्रास होतो आणि इयरिंग आपलं जास्त वेट होतं त्याचं प्रॉपर तयार झाल्यानंतर. म्हणून 18 गेजची न वापरता तुम्हाला 20 गेजची तार वापरली पाहिजे. ही टिप म्हणून लक्षात ठेवा. कायम आपण 20 गेजच्या तारेचा वापर करायचा. मग ते मंगळसूत्राचं पेंडंट असो किंवा मग इयरिंग बेस असो, तुम्हाला वापरताना 20 गेजचीच तार वापरायची आहे. 18 गेजची तार कधीही वापरायची नाही. चला, आजची टिप तुम्हाला आवडली तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.